शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सर्व महापुरुषांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर कोण म्हणता देणार नाही? आमच्या मागण्या, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. काय बाबांनो, सांगा काय सेवा करू, काय मागण्या काय आहेत तुमच्या? त्याच आहेत मागण्या. कितीतरी वर्षापासून त्याच मागण्या आहेत. आमच्या भागात पाणी नाही, रस्ते नाही आहेत, वीज नाहीये. त्या मला या मूलभूत गोष्टी कधीतरी आम्हाला तर वाटतं 47ला फक्त तुम्हीच झालात स्वतंत्र, आम्ही तिथेच आहोत. तसेच नक्की हे सरकार कुणाचा विचार करतंय बरं? एकदा आमच्याकडून मतदान घ्यायचं आणि वर्षानुवर्ष आमच्याकडे बघायचं पण नाही का? आमच्यावर फक्त अत्याचार करायचे तुम्ही? काय बोलताय? आम्ही आहोत ना. आम्ही असताना कसा अत्याचार होऊ देऊ तुमच्यावर? या बाता कर रे तुम, शर्म करो. जात बघून अत्याचारावर बोलता तुम्ही, ये दिखता नाही. नाही, हाँ? यानी कि जो है नहीं वो कैसे दिखेगा? किती बोलताय? हे शक्यच नाही. आहो, पूज्य बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आम्ही. आम्ही असताना कसा तुमच्यावर अत्याचार होऊ देऊ? हो, लाजा वाटत नाही का तुम्हाला? ज्या समाजाचा मोर्चा तुम्ही त्यांचे अनुयायी. अरे जरा खरं वागा, खरं वागा. सगळ्यात जास्त अन्याय यांच्या काळात झाला, सगळ्यात जास्त घोटाळे यांच्या काळात झाले आणि सगळ्यात जास्त अत्याचार यांच्या कालखंडात झालेत. अहवाल आहे, अहवाल. अहवाल? अभ्यास फार करता हो तुम्ही आजकाल. अहवालाची भाषा, वा. आणि किती रागवताय? एवढं नका चिडू, एवढं नका रागवू. आणि समाज म्हणजे काय हो? आम्ही कुठल्याही एका समाजाचे नसतो. आम्ही सगळ्या जनतेचे सेवक आहोत. म्हणूनच तर आलो ना आज लगेच तुम्हाला भेटायला, तुमचं म्हणणं ऐकून घ्यायला. हे पहा, तुमच्या मागण्या रस्ता असतील, कायद्याच्या चौकटीत बसणारे असतील, शब्द देतो मी स्वतः वैयक्तिकरित्या लक्ष घालून त्या पूर्ण करेन. आणि आमच्यावर विश्वास नसेल, तुमच्या नेत्यामार्फत शब्द देतो. बाबूराव सांगा. मग काय बरोबर आहे. हो बरोबर आहे. नंदीबाईल उद्या पाऊस पडेल काय की हलवली मान? नंदीबाईल ऊन पडेल का की हलवली मान? हो नंदीबाईल झालात तुम्ही. नंदीबाईल स्वतःला बहुजनांचे नेते म्हणून घेता काय? तुम्हाला आम्ही आमचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, तर या बहुजन समाजाचा विकास करायचा सोडून स्वतःचा विकास केलात. आम्हाला लाज वाटते तुम्हाला आमचा नेता म्हणून घ्यायची. लाज काढायची नाही, सांगून एक ठेवतो. मिनिट बाबा, नाही साहेब. मी आहे ना, मी बोलतोय. काय बोलताय? नेते तुमचे सिनियर लीडर आहेत. थोडा मान ठेवा. सगळ्यांनी देखत पाण उतारा करताय. हे पा, सगळ्यांचं सगळं ऐकून घेतलं जाईल, मान्यही केलं जाईल. एक विनंती आहे, याला जातीय वळण देऊ नका. कोण देते जातीवळण? जातीवळण कोण देते? तुम्हाला आमची पोरं पाहिजे असतात फक्त दंगली घडवायला, पण त्यांच्या शिक्षणाचं काय झालं, त्यांच्या नोकऱ्यांचं काय झालं, याचा केलात कधी विचार? सांगा ना, किती पोरांना नोकऱ्या लावल्यात आणि किती पोरांना नोकऱ्या सोडायला लावून स्वतःच्या ताफ्यात भरती केलं तुम्ही? तुम्ही नंदी बैल आणि हे तुमच्या पाठीमागं फिरणारे लाचार बैल. कुणाच्या मागं फिरावं याची साधी अक्कल नाही, बेअक्कल. असं बघ, नाहीये. एक मिनिट, मी बोलतोय ना, सगळं होईल, सगळं तुमच्या मनासारखं होईल. मी काय बोलतोय ते ऐकून घ्या फक्त. आता काय ऐकायचं विकायचं नाहीये. म्हणजे आम्हाला आमची कामं झालेली पाहिजेत. हो ना. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. अरे हो हो झाल्याच पाहिजे. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. पूर्ण करा. आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी बैल काय त्या संघटनेवर नांगर फिरवायला लागतोय आता. विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. सर्व महामानवांचा विजय असो. सर्व महामानवांचा विजय असो. आंघोळ नाही करू दिली मायला. त्यांच्या बाचा बंधारा आहे वय. नाहीतर काय, मला म्हणत होता इथं पवायचं नाही, तिकडे वरती जाऊन पवा, तिथं तुमच्यामुळे पाणी बाटल. अरे तिकडे वरती जरी पवलो ते पाणी खालीच येणार आहे ना. तेव्हा जमतंय का आपल्या आंघोळीचं पाणी द्यायला? हा, सुंदरीच्याला खालचंही कळत नाही, वरचं बी कळत नाही. हा, त्याच्या बाची जागा असल्यागतच करते, 7 बाऱ्यावर हाणलेली. हो ना. अरे ती बी कुठे त्यांची असती, एखाद्या गरीबाची लुबाडलेली असती त्यांनी.
माझ्याकडे रागानं बघत होता मी आपल्या संघटनेबद्दल बोललो तेव्हा टरकलेच ते मला तर वाटतंय एक जण तरी पाण्यात मुतलंच असणार अय पण काही मनराव ही संघटना ज्यानी बी कुणी काढली असेल ना लई श्रीमंत माणसं असतील. आणि मग असंच कोणी आयर गैर येऊन उभं राहून एवढं नाही करू शकत. अरे धडाधड पेपरला बातम्या येतात यायच्या आणि तुला सांगतो पेपरला बातम्या यायच्या म्हणजे काय आहे? कमी पैसा नाही लागत लई मोठी माणसं असणार ती. काय झालं ग? काही नाही. कसं बोलू तेच कळना. काय झालं बोल. मला तुमची चळवळ संघटना कळत नाही असं नाही हो. ते पण गरजेचं आहे. पण काय? आपला संसार तो पण गरजेचा आहे ना. आणि तो काय आपल्या बरोबर चाललाय असं मला वाटत नाही. मी तुम्हाला कशालाही अडवत नाही. तुम्ही पोरीला शिक म्हणता. अहो पण शिकायला पैसा लागतो. पोटाला खायला बी पैसा लागतो. मला सांगा तिच्या पोटातच काही नसेल तर तिच्या अभ्यासात तरी लक्ष लागन का बरं? या महिन्याचं किराणा आणलं नाहीस का? कसं आणू? 6 महिने झाले दुकानदाराचे पैसे द्यायचे बाकी राहिलेत. तुमच्या मागे मी संसार कसा चालवतेय माझं मला माहितीये. हो पण आता माझ्याच्याने नाही व्हायला हो. जयंती बी जवळ आली. अगं आपलं काय नाही हो पण समताला नवीन कपडे घ्यायला पाहिजे का नाही मला तर काहीच कळेना कसं होईल. साधना, हे साधना काळजी करू नको. मी आहे ना, मी बघेल काय करायचं ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित सर्व धर्म मेळावा त्याची ही सभा आणि इतकी कमी गर्दी. हा? आणि अशा सर्व धर्म सभेला माझ्यासारख्या 1-2 लोकांना बोलवलं, बाजूला बसवलं. काही लोक तोंड वर करून सांगायला मोकळे, आम्ही यांना पाणी देतो, यांच्यासोबत नाश्ता करतो, आम्ही यांच्या ताटात जेवतो, आम्ही. आता कुठे राहिली आहे जातपात? असंच ना? लागलं ना? टोचलं ना फार. पण असं बोलायची गरज का पडते? हा तुमच्यात झालेला बदल आहे की आमच्यावर केलेले उपकार? बदल असेल, स्तुत्य आहे, कौतुक आहे त्या बदलाचं. पण आमच्यावर केलेला उपकार असेल, मान्य नाही. आमच्यावर उपकार करायची गरज नाही. आपले हक्क कसे मिळवायचे हे आमच्या बापानं आम्हाला चांगलं शिकवलंय. माणसाला माणूस म्हणून जगू द्या, माणसाला माणूस म्हणून वागवा. काही गरज नाही या सर्व धर्म सभेची. बदलच घडवायचा असेल तर तुमच्यामध्ये जी जातीयवादी पिलावळ आहे ना तिला समज द्या. तुम्ही त्यांना आणि आम्हाला एकाच रांगेत बसवता, एकाच पंक्तीत बसवता आम्हाला, आणि मग ते आमच्या अन्नात विष घालवतात. कसा घडणार बदल आणि कसा विश्वास ठेवायचा आम्ही? म्हणून सांगतो, या देशामध्ये समता, एकता, मानवता प्रस्थापित करायची असेल तर रोटी व्यवहाराची गरज आहेच आहे, पण बेटी व्यवहाराची सुद्धा नितांत गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे. जय भीम, जय संविधान. बघितलं,
या सर्व धर्म सभेत आमच्या विचारांना मानणारे किती किती माणसं आहेत. म्हणून पुन्हा सांगतो, समता प्रस्थापित करा, मानवता प्रस्थापित करा, त्याची नितांत गरज आहे. जय भीम, जय संविधान.